नमस्कार. आपण आज एक महत्वाचा घटक बघणार आहोत, जो अध्ययन प्रक्रिया आणि मानसशास्त्राशी रिलेटेड आहे. बघा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर अध्ययनावर परिणाम करणारे दोन घटक आहेत. त्यामध्ये आहे अनुवंश आणि दुसरा आहे परिसर. अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर ही एक मानसिक प्रक्रिया आहे, ती आपण समजून घेणार आहोत. तर अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्त्व, मानसिक प्रक्रिया, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर अनुवंश व परिसरामुळे कुठल्या कुठल्या गोष्टींवर परिणाम होतो, ते कुठल्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहेत. पहिला आहे संवेदना, अवबोधन, प्रतिमा, प्रतिमा आणि कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण. अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्व, एक मानसिक प्रक्रिया. याच्यामध्ये संवेदना, अवबोधन, प्रतिमा, प्रतिमा आणि कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण, अवधान आणि अभिरुची, भावनिक संतुलन आणि संबोध, तर यांचा संबंध असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय काय आहे? त्याच्यामध्ये पहिला आहे संवेदना व अवबोधन प्रतिमा. संवेदना व अवबोधन प्रतिमा, ज्ञानेंद्रियांमार्फत आपण जगाशी संपर्क प्रस्थापित करतो. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. त्यांचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होय. या मानसिक क्रियेला आपण संवेदना असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये संवेदना आणि अवबोधन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा उद्दीपिक, ज्याला स्टिम्युलस आपण असं म्हणतो, त्या स्टिम्युलसमुळे आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात आणि बाह्य वस्तूच्या चेतकावर त्याचा परिणाम होत असतो. संवेदना कशी असते? तर संवेदना ही शुद्ध, स्वच्छ आणि निर्भेळ असते. म्हणजे प्रथम मानसिक क्रिया जी असते, एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, बाह्य उद्दीपक पाहिल्यानंतर, तर तिला आपण साधारणपणे संवेदना म्हणतो. आणि सुरुवातीला तयार होणारी कुठल्याही वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा बाह्य उद्दीपकाबद्दलची तयार होणारी संवेदना ही अतिशय शुद्ध, स्वच्छ आणि निर्भेळ असते, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण त्या संदर्भात सगळ्यात महत्वाचं काय असतं की यामध्ये मनामध्ये कुठलाही किंतु परंतु नसतो. पण जसं एखाद्या गोष्टीच्या आपण जवळ जातो, उद्दीपकाच्या जवळ जातो, त्यावेळेस मात्र आपल्याला असं लक्षात येतं की तिथे एका अर्थाने ती संवेदना शुद्ध, निर्भय आणि स्वच्छ राहत नाही. यामध्ये पूर्वग्रह दूषित होणं हा त्याच्या मागचं एक कारण असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की सुरुवातीची संवेदना ही नेहमी शुद्ध, स्वच्छ आणि निर्भेळ असते. संवेदना, अवबोधन, प्रतिमा. कोणतीही संवेदना जर निर्माण व्हायची असेल तर त्याला बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. आता एखादी संवेदना निर्माण व्हायची तर त्याच्यासाठी एक बाह्य उद्दीपक आपल्याला लागत असतो. मज्जासंस्था माहिती आहे तुम्हाला, नर्वस सिस्टीम मध्ये स्पायनल कॉर्ड असतो, मज्जातंतू असतात, नर्व्स असतात, लहान व मोठा मेंदू असतो. या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता या भिन्न असतात. संवेदन क्षमता निर्माण होणं हे आपल्या इच्छेवर अवलंबून असतं. तर एखाद्या गोष्टीबद्दलची संवेदन क्षमता निर्माण होणं हे काही आपल्या विल पॉवरवर अवलंबून नसतं. संवेदनाला अर्थ लावला की तिच्या अवबोधामध्ये रूपांतरण होते.
आणि संवेदनाला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम मात्र मन करत असतं. आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय आहेत? तर संवेदना केव्हा निर्माण होते, हा प्रश्न निर्माण झाला. तर संवेदना केव्हा निर्माण होते? ज्या वेळेस खऱ्या अर्थाने संवेदना केव्हा निर्माण होते? ज्यावेळेस एखादा एक्सटर्नल स्टिम्युलस आपल्याला मिळतो, बाह्य उद्दीपक मिळतो, तरच संवेदना निर्माण होते. आणि संवेदना निर्माण करण्याचं काम मज्जासंस्थेमध्ये होतं. त्यामध्ये समाविष्ट ऑर्गन्स कोणते आहेत? तर मज्जारज्जू आहे, मज्जातंतू आहे, लहान व मोठा मेंदू आहे. संवेदन क्षमता निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असतं. संवेदनाला अर्थ लावला की तिच्या अवबोधामध्ये रूपांतर होतं आणि संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम मात्र मन करत असतं. तर हे सगळं काही मनावर अवलंबून असतं आणि या मनामुळेच खऱ्या अर्थाने संवेदनेला अर्थ प्राप्त होत असतो. आता संवेदना आणि अवबोधन प्रतिमा काय आहे, तर याचा जर आपण विचार केला तर संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला तर अवबोध तयार होतो, अवबोधाला अर्थ प्राप्त झाला तर संवेदना तयार होते. हे गणितामधल्या इक्वेशन सारखं आहे, समीकरणासारखं आहे. ही एक गोष्ट दुसऱ्या बरोबर आली तर म्हणजे संवेदना जर अर्थ लागला तर अवबोध तयार होतो, अवबोधेला अर्थ लागला तर संवेदना तयार होते. आणि मग पुन्हा प्रश्न पडतो, अवबोध म्हणजे काय? तर जी अर्थपूर्ण संवेदना असते तिला खऱ्या अर्थाने अवबोध असं म्हटलं जातं. आणि संवेदना म्हणजे काय? तर अर्थरहित ज्ञान. कारण आपल्याला माहिती आहे संवेदना सुरुवातीला निर्भेळ, शुद्ध, पवित्र असते. त्यामध्ये कुठलाही पूर्वग्रह दूषित नसतो. पण म्हणून सुरुवातीची संवेदना जी तयार होते ही अर्थरहित ज्ञान असते, त्यामध्ये अर्थ निघालेला नसतो. असं अर्थरहित ज्ञान म्हणजे संवेदनामुळे. आणि अवबोध म्हणजे काय? तर जिथे तुम्हाला ती वस्तू, बाह्य उद्दीपक मिळाला, त्याचं अर्थपूर्ण ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, त्यावेळेस अवबोधचा अर्थ होतो अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदनाचा अर्थ होतो अर्थरहित ज्ञान. हे दोन वाक्य फार महत्वाचे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अवबोध म्हणजे काय? तर अर्थपूर्ण संवेदना, आणि संवेदना म्हणजे काय? तर अर्थरहित ज्ञान. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात. शुद्ध संवेदनेची अनुभूती पाळण्यातील बालकाला घेता येते, पण ते संवेदनेबद्दल काय आणि कसे सांगतात? आता पुन्हा प्रश्न पडतो की पाळण्यातल्या बालकाला कशी काय शुद्ध संवेदना मिळत असते? तर याचं कारण असतं की त्याची कोरी पाटी असते. कोरी पाटी असल्यामुळे त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु किंवा पूर्वग्रह दूषित नसतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. तर शुद्ध संवेदनेची अनुभूती पाळण्यातील बालकाला घेता येते, आपल्याला घेता येत नाही. कारण आपण ऑलरेडी इतके प्रसंग बघितलेले असतात, मनामध्ये वेगळे पूर्वग्रह दूषित होत झालेले असतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे आपण कोणत्या अँगलने बघतो त्यावर त्या संवेदनेला आपण अर्थ प्राप्त करून देत असतो. पुढे आहे शुद्ध संवेदनेबद्दल ते बालक तर काही सांगू शकत नाही, परंतु तो शुद्ध संवेदनेचा अर्थ घेतो. आता पुन्हा संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. मानसशास्त्रांच्या मते जर विचार केला तर प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत शुद्ध संवेदना कधीच असू शकत नाही. मग काय म्हणतात शास्त्रज्ञ की यांच्या बाबतीत विचार जर केला तर शुद्ध संवेदना असू शकत नाही मानसशास्त्रांच्या मते. जे मॅच्युअर पर्सन आहे त्यांच्या संदर्भात समष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास केलाय. त्यांचे म्हणणे असे आहे की संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते पूर्णांशाने होत असते. म्हणजे संवेदनेतून जे काही आकलन होतं ते अगदी पूर्णतया होत असते, पूर्णांशाने होते. त्यामध्ये कुठलीही थकबाकी राहत नाही किंवा एखादा घटक राहत नाही. जे काही ज्ञान प्राप्त होतं तर ज्याचं काही आकलन होतं ते पूर्ण प्रकारे आकलन होत असतं. त्यांच्या मते समग्रता हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. आता याच्यामध्ये हे वाक्य फार महत्वाचं आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. काय खालीलपैकी कोणता घटक हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे? तर समग्रता. जे काय असेल ते समग्र, रेल्वे बघायची तर समग्रता, तर समग्रता हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, एखादी वस्तू असते, त्या वस्तूचं ज्ञान किंवा बोध आपल्याला किंचित होतो, नंतर आपल्या त्या वस्तूच्या भागाकडे लक्ष जाते. प्रथम आपल्याला आगगाडी समग्र स्वरूपात दिसते, नंतर इंजिन दिसतं, मग डबे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गार्डचा डबा, चाके,
डब्याचा रंग, श्रेणी इत्यादींचा आपल्याला बोध होत असतो. एखाद्या वस्तूचे निरीक्षण करत असताना ती वस्तू समग्र स्वरूपात आपणास दिसते, नंतर आपण ती वस्तू भागशः पाहतो. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर समग्रता हा काय आहे, तर आता आपण मगाशी पाहिलं समग्रता अध्ययन पद्धतीचा जर आत्मा असेल तर मग रेल्वे डब्याचं इथे उदाहरण आपण पाहिलं की एखाद्या वस्तूचं आपण जेव्हा निरीक्षण करतो तर त्या वस्तूचं निरीक्षण करताना ती वस्तू आपण समग्र स्वरूपात आपणास दिसते, नंतर तीच वस्तू आपण आपणास नंतर आपण ती भागशः पाहत असतो. ओके, म्हणजे रेल्वेचा डबा असेल किंवा एखादं समजा उदाहरणार्थ एखादी बिल्डिंग पाहिली तर पूर्ण बिल्डिंग पाहिली तर ती समग्रता झाली. त्यातला एखादा फ्लॅट पाहिला तर तो एक त्याचा एक भाग झाला. त्या पद्धतीने आपण ती वस्तू पाहत असतो. त्यानंतर पुढे आहे संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, आपण जर याच्यामध्ये विचार केला तर एक गोष्ट आहे की बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण आणि तत्वे आपल्याला बघायचे आहेत. तर बाह्य उद्दीपकांचे तत्वे काय आहेत, तर पहिलं आहे सानिध्य. आता बघा हे सानिध्य आपल्याला दिसून येतं. तर ह्या सानिध्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर इथे सानिध्यामध्ये तुम्हाला तीन तीन डॉट दिसत आहे. तीन तीन डॉटच्या 5 आकृत्या आहेत आणि इथे दोन दोन झाडांचे 3 गट आहेत. तर आपण साधारणपणे अशा पद्धतीने गट तयार करतो, म्हणजे 6 झाडं होती, त्या 6 झाडांचं रूपांतरण दोन दोन गटांमध्ये आपण केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं ते सानिध्य. ओके, त्यानंतर पुढे जर आपण पुढे पाहिलं तर संवेदना अवबोधन प्रतिमा. तर बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण आणि तत्व जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर आपण सादृश्य गोष्टी याच्यामध्ये पाहत असतो. जसं पहिला प्रकार सानिध्य पाहिलं की काय तत्व आहे, तर पहिलं आहे सानिध्य, दुसरं आहे सादृश्य. तर या पद्धतीने सादृश्य मध्ये बघा सगळं एकत्रित झालेलं आहे. याच्यामध्ये त्रिकोण दिलेले तुम्हाला तीन, तीन गोल दिलेले आहेत आणि 4 प्लसचे चिन्ह दिलेले आहेत. तर ही सादृश्य स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढे महत्वाचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे अखंडत्व. पहिलं पाहिलं सानिध्य, दुसरं जे आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे सादृश्य आणि तिसरं आहे अखंडत्व. तर ही 3 महत्वाची तत्वे आहेत. बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण आणि तत्व जर आपण पाहिलं तर हे आहे सानिध्य, सादृश्य आणि अखंडत्व. त्यानंतर चौथं तत्व आहे समावेश. तर याच्यामध्ये समावेश केला जातो, जसं की ए नाव, ई नाव, के नाव कशा पद्धतीने तयार झालं. तर हे बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण करत असताना हा एक चौथा मुद्दा समाविष्ट होतो. याच्यामध्ये पहिलं पाहिलं सानिध्य, दुसरं पाहिलं सादृश्य, अखंडत्व आणि त्याच्यानंतरचा आहे समावेश. पुढचा आहे मनाचा कल. तर याच्यामध्ये बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण आणि तत्व बघत असताना मनाचा कल सुद्धा तेवढाच महत्वाचा ठरत असतो. आता संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. अवबोधातील दोष काय काय आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अवबोधातले दोष कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अवबोधातला जो दोष आहे तो इंद्रिय भ्रम. उद्दीपक जर अस्पष्ट असेल, कुठे आहे घरी? हे बघा आमच्याकडे अशी उद्दीपक जर अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तरी ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो. आता ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो म्हणजे काय, तर तो आपल्यामध्ये झालेला एक इंद्रिय भ्रम असतो आणि तो इंद्रिय भ्रमामुळे तो एक चुकीचा अर्थ त्या ठिकाणी लावला जातो. त्यानंतर पुढे आहे उदाहरणार्थ तुम्ही बाटलीचं बूच पाहिलं तर 5 रुपयाचा कॉईन वाटतो, किंवा मग एखादी अंधारात दोरी पाहिली तर सापासारखी वाटते. दुसरं आहे चित्तभ्रम. आता चित्तभ्रम काय आहे, तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात. उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे हा चित्तभ्रम घडून येतो. तर मनाची अतिसंवेदनशील अवस्था आणि विचारापेक्षा
तर उद्दीपक समोर नसताना आपणास जे भास होतात, उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. मनाची अतिसंवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती ही सुद्धा चित्तभ्रमाची कारण आहेत. जो काही चित्तभ्रम आपल्याला होतो, तर आपण त्या ठिकाणी विचारांना महत्व न देता भावनेला अधिक प्राधान्य देतो. त्यामुळे चित्तभ्रम घडून येतो. तर पहिलं इंद्रिय भ्रम, दुसरा आहे चित्तभ्रम. चित्तभ्रम हा मनाच्या विशिष्ट अवस्थेमुळे होत असतो. अवबोधामध्ये तयार होणारी आकृती आणि पार्श्वभूमी, जी गोष्ट अधिक उठून दिसते त्या गोष्टीला आकृती म्हणतात आणि उरलेल्या कमी लक्षवेधी गोष्टींना पार्श्वभूमी म्हणतात. हे दोन संबोध महत्वाचे आहेत. जी गोष्ट तुम्हाला अधिक उठावदार दिसेल तर ती गोष्ट झाली आकृती, आणि त्यापेक्षा कमी लक्षवेधी गोष्टी असतील तर त्यांना खऱ्या अर्थाने पार्श्वभूमी असं म्हटलं जातं. शैक्षणिक महत्व: डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा या पंचेंद्रियांमार्फत ज्ञानग्रहण होत असल्यामुळे सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत अध्येर त्यांना विविध अनुभव घेऊ द्यावेत. आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टींवर अवबोध अवलंबून असतो. तर साधारणपणे आकृती म्हणजे काय आपण आता पाहिलं, पार्श्वभूमी म्हणजे काय पाहिलं. तर या दोन्ही गोष्टींवर खऱ्या अर्थाने अवबोध हा अवलंबून असतो. क्षेत्रफळ, घनफळ, वजने, मापे यांचं स्पष्ट आकलन होण्यासाठी अध्ययनार्थ्याला प्रत्यक्ष मोजमापे घेऊ द्यावीत असं आव्हान या ठिकाणी दिसून येतं. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे तर अवबोधाचं हे शैक्षणिक महत्व आपण पाहिलेलं आहे. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध असेल तर तो तसा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी आपण घेतली पाहिजे. ज्ञान देताना कधीही समग्र पद्धतीने द्यावे. कविता पूर्ण वाचावी, मग भागशः शिकवावी, असे काही त्याचे तत्व आहेत. शैक्षणिक साहित्याचा भरपूर उपयोग करून घ्यावा. अध्ययनार्थींच्या ज्ञानेंद्रियांचा पुरेपूर वापर होईल. अवबोधात रचना महत्वाची असते. अध्यापन करताना मांडणी व्यवस्थित असावी. फलकलेखन सुसंगत, मुद्देसूद व रेखीव असावे असं शैक्षणिक महत्व या ठिकाणी दिलेलं आहे.
इंग्लिश सिनोनॉम्स बघूया आपण. सिनोनॉम ऑफ अट्रॅक्टिव्ह, तर अट्रॅक्टिव्हला अपेलिंग आपण असं म्हणत असतो, APPEALING. नंतर दुसरा आहे सिनोनॉम्स, सिनोनॉम ऑफ वाईज. तर वाईज या शब्दाचे सिनोनॉम काय आहेत, तर क्लिव्हर, सेज, हे दोन सिनोनॉम्स आहेत वाईजचे. त्यानंतर सिनोनॉम ऑफ ब्रेव, तर ब्रेव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, असा जर प्रश्न आला तर ब्रेव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हिरोइक अँड इंट्रपीड. इंट्रपीड, इंट्रपीड हे दोन शब्द लक्षात ठेवा ब्रेवचे. सिनोनॉम ऑफ नर्वस, तर नर्वसचा सिनोनॉम कुठला आहे, समानार्थी आहे, तर अनइझी, इजी. अनइझी अँड इजी हे दोन सिनोनॉम आहेत, की आपण म्हणतो की मी तिथे गेलो आणि नर्वस झालो, तर एक उदासीनता इथे व्यक्त केली जाते, तर ती या प्रकारे व्यक्त केली जाते. अनइझी अँड कॉन्फिडंट, इजी, या पद्धतीने हे दोन समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढे आहे सिनोनॉम ऑफ कन्फेस. कन्फेसचा समानार्थी शब्द जर विचारला तो आहे ऍडमिट. कन्फेस, ऍडमिट. सिनोनॉम ऑफ चकल, तर गिगल हा सिनोनॉम आहे चकलचा. CHUCKLE, सिनोनॉम ऑफ चकल, गिगल. सिनोनॉम ऑफ फॅन्सी, फॅन्सीचा सिनोनॉम आहे इलिगंट. इलिगंट हा सिनोनॉम आहे फॅन्सीचा, इलिगंट. सुपर्ब, सुपर्बचा सिनोनॉम आहे ग्रेट. आता सगळ्यांना माहिती आहे सुपर्ब, ग्रेट. बेसिक, तर बेसिकचा सिनोनॉम आहे सिंपल अँड बॅसल. सिंपल अँड बॅसल. एड, ज्याला तुम्ही टीचिंग एड सुद्धा म्हणतात, फर्स्ट एड बॉक्स म्हणतात, तर एडचा अर्थ काय होतो, त्या संसाधनाचा अर्थ काय होतो, तर सपोर्ट, असिस्ट आणि हेल्प, या तिन्ही गोष्टी साध्य करण्याचं काम एड द्वारा होत असतं, साहित्याद्वारा होत असतं. सिनोनॉम ऑफ लिफ्ट, तर लिफ्टला समानार्थी शब्द कोणता, इलिव्हेट आणि रेज, हे दोन खऱ्या अर्थाने सिनोनॉम आहेत लिफ्टचे. पुन्हा एकदा सांगतो, इलिव्हेट, रेज अँड होल्ड. इलिव्हेट अँड रेज हे पॅरलल आहेत शब्द. सिनोनॉम ऑफ एक्स्ट्रॅक्ट, सिनोनॉम ऑफ एक्स्ट्रॅक्ट जर आलं तर रिमूव्ह, तर रिमूव्ह, काढून टाकणं, रिमूव्ह करणं. सिनोनॉम ऑफ फ्युटाईल, तर त्याचा अर्थ आहे व्हेन. फ्युटाईलचा अर्थ आहे व्हेन. सिनोनॉम ऑफ नीट, तर टायडी ज्याला आपण म्हणतो, तर डल्टी आणि मेस हे येणार नाही, तर टायडी, नीट, टायडी. सिनोनॉम ऑफ एपीटी, ऍप्ट. सिनोनॉम ऑफ ऍप्ट, त्यामध्ये मग सुटेबल, आयडियल अँड फिट हे त्याचे समानार्थी शब्द आहेत, सुटेबल, आयडियल अँड फिट. सिनोनॉम ऑफ पंक्च्युअल, पंक्च्युअलचा सिनोनॉम आहे इन टाइम, म्हणजे पंक्च्युअलिटी पाळली गेली पाहिजे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सिनोनॉम ऑफ पंक्च्युअलचा आहे इन टाइम. सिनोनॉम ऑफ शेक, सिनोनॉम ऑफ शेक, तर व्हायब्रेट अँड जिगल. व्हायब्रेट अँड जिगल सिनोनॉम ऑफ शेक. सिनोनॉम ऑफ फीड, नरिश. सिनोनॉम ऑफ फीड म्हणजे नरिश, NOURISH, नरिश. सिनोनॉम ऑफ मिनेस, इंटिमिडेट अँड बुली. इंटिमिडेट अँड बुली हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. मेन, मिनेन्स, मिनेस आहे आताच पाहिलं आपण. डिस्पाइस, डिस्पाइटचा सिनोनॉम आहे डिटेस्ट. डिटेस्ट. क्रूड, तर क्रूडचा आहे रूड,
ज्याला आपण दयाळूच्या अपोजिट शब्द वापरत असतो तो क्रूड. तर क्रूडचा आहे समानार्थी शब्द रूड, RUDE. सिनोनिम ऑफ ओयफिश, ओयफिश, फुलिश. आणि ग ती वही दे, फुलिश, पप्पा बोलते. awkward. धर. पप्पा ओरडतात. धर 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 पटकन, तू शानी आहे ना, ठेवून देते पेन, ठेवते तेच. धर. दादा झोपला बघ, दादा झोप रे. माइक म्यूट करा कृपया. ओयफिश आहे फुलिश, ऑकवर्ड. क्रिंज, क्रिंजचा आहे श्रिंक, क्रिंज, श्रिंक. मॉइस्ट, ज्याला आर्द्रता म्हणत असतो, ह्युमिड अँड वेट म्हणजे ओलावा. विस्कस, विस्कसचा आहे स्टिकी गमी, विस्कस, स्टिकी गमी. आता इंग्लिश वर्ब्स बघूया आपण. हॅव यू लॉस्ट कीज एट? चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब, द फाउंड. हॅव यू फाउंड युअर लॉस्ट कीज एट? तुला तुझ्या साव्या सापडल्या का? द पास्ट टेन्स ऑफ चूज, that is CHOSE, choose. He spoke too quietly, I couldn't hear him. तो इतकं हळूवार बोलत होता की I couldn't hear him, मला त्याचं ऐकू येत नव्हतं. I wish you had came back sooner. Came back, come back आणि कमिंग इथे येणार नाही, कमिंग बॅक सूनर पण येणार नाही, came back. The past tense of think, that is thought. Think, thought. Somebody dash dash my bike. Somebody stole my bike. तर somebody stole my bike. Did you dash dash well last night? Did you sleep well last night? तर या पद्धतीने did you sleep well last night? The past participle of sit. The past participle of sit, that is sat. Sit, sat. I used to dash dash lot of outdoor activities, but not anymore. Make a lot of, make. I use make a lot of outdoor activities. How many people have you? The drawn, DRAWN. How many people have you drawn? The past tense of begin, सुरुवात करणं, the begun, BEGAN, past tense of begin. Have you dash dash in love with someone? Have you fallen? Have you fallen in love with someone? She's never seen the ocean in her life. She's never seen the ocean in her life. The past participle of see, that is seen. See, seen. They have run more than 2 miles in a short period of time. Run, RUN, run. I thought I would win for sure this time. I thought I would win for sure this time. The past tense of drink, that is drank. I have dash dash her friend for more than 10 years. I have been her friends for more than 10 years. The past participate of bite, that is bitten. Bite, bitten.
ही हॅझंट ड्रिवन अ मोटरबाईक सिन्स द ऍक्सिडेंट. ही हॅझंट ड्रिवन अ मोटरबाईक सिन्स द ऍक्सिडेंट. आता अशा पद्धतीने आपण जवळपास या दोन महत्वाच्या पीडीएफ आणि मगाशी अवबोध विचार प्रक्रिया या संदर्भातली माहिती बघितली. बाकीचा भाग आपण नंतर बघूया.